धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून तापमान वाढलेलं आहे आणि तापमानाचा परिणाम आता जलसाठ्यांवर झालेला आहे. जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आता शिंदखेडा, साक्री, शिरपूर आणि धुळे तालुक्याला आता टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण या जुन्नर गावात आलेलो आहोत. या जुन्नर गावामध्ये या ठिकाणी नागरिक भर दुपारी या ठिकाणी पाणी भरताना दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या गावाला पाणी टंचाई भासते. त्यामुळे प्रशासनाकडून या गावाला टँकर सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्याचा जर विचार केला तर शिंदखेडा तालुक्यातील धांदरणे आणि धुळे तालुक्यातील जुन्नर गावामध्ये या ठिकाणी पाणी टंचाई झालेली आहे. त्यामुळे 2 टँकर या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने या ठिकाणी हे टँकर पाणी टाकतात आणि त्याद्वारे या ठिकाणची पाणी टंचाई दूर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी शिंदखेडा तालुक्यामध्ये 23 विहिरी या अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. तर साक्री तालुक्यामध्ये सर्वाधिक टंचाई असल्याने त्या ठिकाणी 25 विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे. प्रशासनाच्या वतीने टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी येणाऱ्या काळामध्ये जर लवकर पाऊस पडला नाही तर ही टंचाई अजून वाढू शकते. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने अजून टँकर वाढव्यात अशी अपेक्षा या गावातल्या नागरिकांनी देखील केलेली आहे. मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे.